हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण ना गव्हाची कुरडई बनवणार. बघू शकता किती छान अशी गव्हाची कुरडई बनवलेली आहे घरातल्याच साहित्यांमध्ये. तर मी 3 किलो गहू असे घेतले. जे कोरडे गहू होते त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. हा दुसऱ्या एक दिवस पूर्ण झालेले, एक रात्र एक दिवस झालेले या गहू भिजून. तर मी असं स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतला. 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर मी आता त्याच्यात परत स्वच्छ पाणी टाकून आणि परत परातीने झाकून दिला. आता दुसऱ्या दिवशी परत बघते तर छान असे गहू तयार झाले. म्हणजे 3 दिवस आणि 2 रात्र झालेत हे गहू भिजून. तर अशाच पद्धतीने तुम्हाला मिक्सरच्या साहाय्याने दळून घ्यायचे. आता आपण थोडे थोडे घेऊन मिक्सरच्या साहाय्याने दळून घेणार आहोत, गिरणीत बाहेर न जाता. तर अशा पद्धतीने आपण आहे ना राईटला 10 मिनटं आणि म्हणजे उजव्या साईडला 10 सेकंद आणि डाव्या साईडला 5 सेकंद अशा पद्धतीने आपण आहे ना मिक्सर बटन फिरून अशा पद्धतीने आवडधोबड दळून घेणार आहोत. बघू शकता तुम्हाला मी दाखवते. आवडधोबडच दळायचं, बारीक करायचं अजिबात बारीक करायचं नाही आहे. धुताना त्याचा चीक निघून जातो. जे पांढरं पाणी असतं ते आपोआप निघतं. बारीक करायचं नाही आहे. बारीक जर केला तर त्याच्यात तांब पडते, कुरडई चांगली येत नाही. तर अशा पद्धतीने मी आहे ना एका मोठ्या कढईत जो दळलेले गहू होते ते टाकून घेतले. एक पातेल्यावर पाणी टाकून घेतलं. जे मला चीक गाळायचं आहे त्याला मी तेल घेतलं, मीठ घेतलं. छान असं त्या डब्याला जे कॉटनचा कपडा होता त्याला लावून घेतलं, हातांना लावून घेतलं. कारण की जो चिकटपणा जो असतो तो हातांना चिटकतो, तो लवकर निघत नाही. तर अशामुळे हा एक छान असं उपाय आहे त्याच्यावरती करायचा आहे. मस्त असं छान मिक्स करायचे. पूर्ण पांढरं दूध निघेपर्यंत आपण हे पिळून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता छान असा चीक तयार झालेला पांढरं शुभ्र. तर मी एका सोजीच्या चाळणीने परत गाळून घेतलं अशा पद्धतीने. आणि मी हे जे कपडा बांधलेला आहे ना अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मोठा एक डब्बा घ्यायचा. त्याला 4 पदरी कपड्याने मस्त असं बांधून घ्यायचं आहे. दोरीने बांधायची, पॅक बांधून घ्यायचा आणि थोडं थोडं करत त्याच्यात तो चीक गाळून घ्यायचा. बघू शकता वरती जे पाणी आलेलं आहे ते लालसर पाणी आहे. आपण त्याच्यात आता तुरटी फिरून घेतली. मी 3 वेळा तुरटी फिरून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आता मी रात्रभर ठेवलेला आहे डब्याला झाकण लावून. तर सकाळी मी जे वरचं लाल पाणी होतं ते सर्व काढून टाकलं आणि जो चीक आहे ना तो फोडून घेते, जो खाली बसलेला असतो. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चीक व्यवस्थित काढून घ्यायचा, फोडून घ्यायचा, पाण्यासारखा करून घ्यायचा. बघू शकता एक पातेलं चीक तयार झालेलं आहे. तर एकच पातेलं पाणी घ्यायचं आणि एकच पातेलं चीक आणि एकच पातेलं पाणी घेतलं आणि दुसऱ्या साईडला आपण 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवायचं आहे. बघू शकता मी आता 1 पातेलं पाणी टाकून घेतलं. 2 चमचे पोहे खायचे 2 चमचे असतात ना तेवढंच मीठ घेतले. अशा पद्धतीने छान आता अशी उकळी आलेली आहे पाण्याला. आणि आता चीक टाकून घेत आहे मी त्याच्यात. बघू शकता एका छान असं घोटा असतो ना त्या घोटाने छान घेरून घ्यायचं आहे या पद्धतीने हळूहळू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. जे नवीन असतील ताई त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला नक्कीच आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा. खूप मेहनतीने बनवलेला आहे. बघू शकता किती पांढरं शुभ्र असा चीक तयार झालेला आहे. मस्त असा चीक तयार झालेला आहे. आता आपलं घोटून झालेलं आहे, अजिबात गाठी तयार झालेल्या नाही आहेत. खूप छान तयार झालेलं आहे. आता मी त्याच्यावरती छान असा 4 पदरी जो कपडा आहे ना माझ्याकडे ज्याच्याने मी चीक गाळला तोच कपडा मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्या चिकावर टाकून घेतला. 20 मिनिटासाठी मी कमी गॅसवरती वाफवून घेत आहे. आता परत 20 मिनिटं झालेत. बघूया आपण बघू शकता चीक खूप छान झालेला आहे. आता परत एक वेळेस मी घेरून घेते.
आपली कुरडई अशी पक्की, अजिबात साखळी होणार नाही, अजिबात तुकडे पडणार नाही, याच्यासाठी आपण 20 मिनिट असं छान मस्त वाफवून घेतलेलं आहे. आता आपले ना छान आता चीक तयार झालेले. आता आपण कुरडई बनवायला घेऊया. मी हा कुरडई बनवायचा साचा घेतलेला आहे. आमच्याकडे याला सोरा म्हणतात. अशा पद्धतीने मस्त असं चीक भरून घ्यायचा पळीच्या साह्याने. हात खूप भाजतात ना, तर त्याच्यामुळे मस्त अशी छोटी पळी घ्यायची, त्याच्याने त्या याच्यात टाकायचं आणि कुरडई करताना छान अशी 3 वेढ्यांची कुरडई करायची आहे, जेणेकरून ती विस्कटणार नाही, वाळून छान दिसेल. वाळल्यानंतर ती पातळ होते, म्हणून 3 वेढ्यांचीच कुरडई बनवायची आहे. बघू शकता मी अशा पद्धतीने सगळ्या कुरडया छान पद्धतीने करून घेतलेल्या आहेत आणि किती डोळे चमकतील एवढे छान करून घेतलेले आहेत. आता 1 तास झालेला आहे, तर मी कुरडे उलटी करून घेणार आहे. उलट्या करून झाल्यानंतर माझ्या आता छान कुरड्या वाळून झाल्या. मी आता घेऊन आलेली खाली, तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. खूप छान अशा, अजिबात तुटत नाही आहेत, खूप पक्क्या अशा तयार झालेल्या आहेत, अजिबात साखळी तयार झालेली नाही आहे. 3 किलोचं प्रमाण दिलेलं आहे. तुम्हीसुद्धा अशीच कुरडई बनवा. झटपट होतात, घरातल्या घरातच मिक्सरच्या साह्यानेच होतात. बघूया, चला आता आपण तळून दाखवते मी तुम्हाला. बघू शकता पूर्ण अशी कढाई भरून कुरडई तयार झालेली आहे, एवढी मोठी खुललेली आहे. अजून एक तळून दाखवते तुम्हाला. खूप छान अशी कुरडई तयार झालेली, बघूया. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. धन्यवाद.